नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा, प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना स्थापन आणि राज्यस्तरीय कायाकल्प प्रथम क्रमांक पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राला। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात येते। 2022 से 23 या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। यामध्ये राज्यस्तरीय कायाकल्प प्रथम क्रमांक पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रास जाहीर झाला आहे। त्याचसोबत जिल्ह्यात शेणवा, शिरोशी, धसई, अनगाव, खडावली या 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ प्रत्येकी रक्कम ₹50,000चे पारितोषिक मिळाले आहे। केंद्र शासनाच्या सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजनेद्वारे गरोदर महिला आणि नवजात बालकांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करण्यात येते। यावर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, शहापूर तालुक्यातील शेणवा, मुरबाड तालुक्यातील धसई या प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे। नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि आरोग्य संस्थांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते। या योजनेअंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांच्या आधारावर पुरस्कृत करण्यात येते। यामध्ये गुणांकन करण्यात येऊन निर्धारित मानक पूर्ण करणाऱ्या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात। लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग आणि सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत। या प्रयत्नांना महिलांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली तर मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल। जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून लोकशाहीतील निवडणूक हा उत्सव उत्साहात साजरा करावा असे प्रतिपादन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केले। सार्वत्रिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे। या अभियानांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदानाबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे। याच अभियानाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिला बचत गटाच्या प्रमुख, सचिव, इतर पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत महिलांनी एखादी गोष्ट ठरवली तर अशक्य काही नाही। दैनंदिन व्यवहारांच्या धावपळीतून महिलांनी मतदानासाठी वेळ काढावा, स्वतः मतदान करावे, कुटुंबियांनी मतदान केले आहे याची खात्री करून घ्यावी।
बचत गटाच्या कार्यक्रमात मतदानाबद्दल सांगावे असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आतापासून तयारी करावी लागेल. यादीत आपले कुटुंबियांचे नाव आहे का? त्यात काही दुरुस्तीची गरज आहे का? कोणाचे नाव नोंदवायचे राहिले आहे का हे तपासून पाहावे. ही यादी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या बैठकीत महिला बचत गटाच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. मतदानाच्या काळात जोडून सुट्टी घेऊन कुठेही जाऊ नये, असे आवाहन एका महिला बचत गटाच्या प्रमुखांनी केले. ओला बुक करून चालकास लुटणाऱ्या सराईत चोरट्यास अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरत थोडे हा चोरटा ओला बुक करायचा, त्या ओला गाडीतून फिरायचा, तीच गाडी एका निर्जन स्थळी न्यायच्या, ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याला लुटून पसार व्हायचा. अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्यास बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात काही दिवसापासून हा अजब प्रकार सुरू होता. याबाबत महात्मा फुले पोलिसांकडे अशा प्रकारची तक्रार आली होती. भरत थळे हा भिवंडी तालुक्यातील लोणार गावात राहणारा आहे. भरत हा काही कामानिमित्त वलीपूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून अखेर भरतला अटक केली आहे. त्याने अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना आणि 40% अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा ऐच्छिक आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी दिली आहे. मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे वय 85 वर्षेपेक्षा जास्त आहे, ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली आहे, अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे. दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदाराचे अपंगत्व 40% जास्त आहे असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. मतदान केंद्र निहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना बारडाचे वाटप घरोघरी करण्यात येत आहे. या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्याच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. टपाली मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या अशा मतदाराला त्याचे मत फक्त टपाली मतपत्रिकेद्वारेच नोंदवता येईल. अशा मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करण्याचा हक्क असणार नाही. घरोघरी मतदान करण्यासाठीचे पथक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार टपाली मतपत्रिकेची सुविधा मागणी करणाऱ्या मतदाराच्या घरी भेट देईल. असा मतदार भेटीच्या वेळी अनुपस्थित असल्यास हे पथक एका अंतिम संधीसाठी मतदाराच्या घरी भेट देईल. दुसऱ्या भेटीच्या वेळी सुद्धा मतदार उपस्थित नसल्यास अशा मतदाराला टपाली अथवा मतदान केंद्रावर मतदानाची संधी मिळणार नाही. या सुविधेच्या अनुषंगाने मतदाराला कोणतीही शंका असल्यास अथवा माहिती हवी असल्यास आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करावी असे अशोक श्रृंगारे यांनी कळविले आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत.
यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग आणि टेक ऑफ परवानगी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येईल. हा कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. तरी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक आणि विहित कालावधीमध्ये देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक श्रृंगारे यांनी कळविले आहे. एकापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघातील मिरवणूक, रॅलीच्या परवानगीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र अर्ज करण्यात यावा, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक आणि विहित कालावधीमध्ये देण्याची कार्यवाही करावी, असे निवडणूक अधिकारी अशोक श्रृंगारे यांनी कळविले आहे. सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकास निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस बाधा पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक श्रृंगारे यांनी सांगितलं. निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील, असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. पुणे आयकर विभागाने ठाणे जिल्ह्यासह पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी निवडणुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि होणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे 7ही दिवस 24 तास कार्यरत असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी दिली आहे. नागरिकांनी दक्ष राहून माहिती कळवावी. यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यास आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आयकर विभागाला मदत होईल, असे आवाहन श्रृंगारे यांनी केले आहे. डोंबिवलीत एका पाळणाघरात चिमुकल्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. आधी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.
नंतर पाळणाघर चालविणाऱ्या दाम्पत्यासह त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीत हॅपी किड्स डे केअर हे पाळणाघर आहे. डोंबिवलीत राहणारे एक जोडपे हे त्याच्या 3 वर्षाच्या मुलीला या पाळणाघरात ठेवत होते. या जोडप्याला शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंडे यांनी सांगितले की, ज्या पाळणाघरात तुम्ही तुमच्या मुलीला ठेवता, त्या मुलीसोबत काय प्रकार घडतो, त्याचा व्हिडिओ आमच्या हाती आला आहे. तात्काळ त्यांनी कविता गावंडे यांच्याशी संपर्क साधला. शिवसेना महिला पदाधिकारी यांच्यासोबत त्या जोडप्याने आणि अन्य पालकांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. आधी चाइल्ड वेलफेअर कमिटीला जाऊन तक्रार द्या, नंतर पाहू असे सांगितले. पोलिसांनी पाळणाघर चालविणाऱ्या गणेश प्रभुणे, त्यांची पत्नी आरती प्रभुणे आणि त्या ठिकाणी काम करणारी राधा नाखरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा. प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन. आणि राज्यस्तरीय कायाकल्प प्रथम क्रमांक पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राला. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.